हाय हॅलो नमस्कार, मी अंजली। आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे। आज खूप दिवसात नाही ना मोठा ब्लॉग आलेला आहे, कारण मला थोडासा टाइम मिळत नाही। कारण तुम्हाला तर माहिती आहे आता आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे, पेपर डिशची मशीन घेतलेली आहे, त्याच्यामुळे ऑर्डर आहे ना आम्हाला थोडं मला करणं मिळत नाहीये। त्याच्यामुळे मी आज खूप दिवसात मोठा ब्लॉग बनवते। आज थोडासा वेळ भेटला होता, म्हटलं आज ब्लॉग बनवावा। आणि आमच्या श्लोकचं मध्ये मध्ये चाललेलं आहे बोलणं, तो काही शांत बसत नाही। मी जेव्हा ब्लॉग बनवून त्याचं मध्ये मध्ये चालू असतं आणि माझे व्हिडिओ मी बघत आहे कसे येते, कारण नाही का अजून स्टँड मी घेत नाही किंवा माझं माईक वगैरे नाही आहे अजून, म्हणजे ब्लॉगसाठी मी घेतले कुठल्या गोष्टी। तर मी आता सध्या आहे ना कूलरवरती ठेवून श्लोकची मागं बॉटल ठेवून आहे ना व्हिडिओ स्टार्ट केलेले। पण हा खूप छान अशी मस्त व्हिडिओ होते। तर आज मस्तपैकी म्हटलं आज व्हिडिओ शूट करावा। आणि आज श्लोकची सुवर्णप्राशन पण आहे, त्याच्यासाठी श्लोकची सुवर्णप्राशन पण घेऊन जायचं आहे आणि थोडीफार शॉपिंग वगैरे थोडीफार खरेदी पण करायची आहे। त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला आज ब्लॉग शूट करावा आणि खूप दिवस झाले केला पण होता, म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी ब्लॉग घेऊन देणार। आणि सुवर्णप्राशनचं पण आहेच, परत मी सुवर्णप्राशनचे तुम्हाला फायदे पण सांगणार आहेत की सुवर्णप्राशन मी श्लोकला का पाजते किंवा श्लोक सुवर्णप्राशनचे फायदे का आहेत आणि कुठल्या मुलांना पाजायचं आणि किती वर्षापर्यंत पाजायचं, जसं मला सगळी डिटेल देणारे आहे मी थोड्या वेळाने। आणि आम्हाला आता मग मी घरातलं सगळं म्हणजे आमच्या श्लोकची मी तर मस्त अशी आंघोळ वगैरे बघू शकता, छान अशी आंघोळ वगैरे करून मस्त अशी रेडी झालेली आहे। तर आमच्या श्लोकचं काहीच नाही, आंघोळ वगैरे काहीच झाली नाही, मग आता उठलेला आहे, त्याचं चालले आरोडा। आणि आमच्या श्लोकचं दुसरं काही नाही उद्योग, त्याचं चालले ते कपाटातनं सगळं सामान काढून आहे, त्याचं खेळायचं काम चालू आहे। आणि मी तुम्हाला सगळं सांगणार आहे फायदे वगैरे आणि आम्ही काय मस्त धमाल करतो ते पण तुम्ही बघणार आहोत। तर श्लोकचे पती मस्त असं येणार, थोडे बाहेर गेले ते येतात येणार आहात। आणि मग आता श्लोकला मी खाऊ पिऊ घालून छान असं रेडी करते आणि त्याला मग रेडी करून मग आम्ही सुवर्णप्राशनला जाणार। आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि प्लीज खरंच जाऊन लवकर सबस्क्राईब करा। तर ह्यांनी बघा तिथून आहे ना कपाटातून सगळं सामान बाहेर काढलेलं आहे आणि त्या आकाशकंदील आणि ते जे मार्गशीर्ष महिन्याचे जे सामान देवाचं ठेवलं त्याला मी ते त्यांनी कपाटातून काढून आहे ना त्याचं बघ हे काय चाललेलं आहे। तू काय खाल्लं रे, लवकर दाखव श्लोक, दाखव। हे बघा बघा त्याच्या तोंडामध्ये बघा हे काय, हे बदाम आहे वाटतं, हां बदाम, हे त्यांनी तोंडामध्ये टाकलं होतं बदाम। काय चाललंय श्लोक तुझं हे बघा ह्यांनी किती राडा काढून उचापती करून, हा नुसता राडा करायच्या कामाचं आहे। का करतो रे असं तू? अजून आमची आंघोळ नाही पांघोळ नाही काहीच नाही, आम्ही तसंच बसलेलो आहोत सकाळपासून, कारण आम्हाला आहे ना आंघोळीचा आणि प्रत्येक गोष्टीचा आहे ना भरपूर सारा कंटाळा आहे आमच्या श्लोकला। तर हा बघा मला आहे ना लाडीगुडी लावत माझ्या जवळ आलेला आहे की मला घे म्हणून। ह्याला मी जर शांत बसलेली असेल ना एका जागी तर ह्याला आहे ना बसूनच द्यायचं की मम्मा शांत बसलेली आहे ना, तर आपण जाऊन पहिलं तिला त्रास द्यायला सुरुवात करूया। तर हा पटकन आलाय, त्याला माहिती आहे आता मम्मा गप बसलेली आहे, आता व्हिडिओ पण काढते, मग आपण पण नको का थोडंसं जायला। तर आमचा श्लोक काय चाललंय तुझं नक्की खाली रे, एका जागी स्थिर नाही हे पोरग। चला आता ना लय कामं पडलेली आहेत, श्लोकला पण खायला पहिला करायचे सगळ्याच गोष्टी करायच्या। हे बघा मी तेवढासा राडा काढलेला आहे, तर मला आहे ना हुरकायचं आहे, कारण जे आता प्लेटीचं माल वगैरे आलेला आहे ना मग ते ठेवायला जागा नाही, मग तिथली मला जागा आहे ना खाली करून आहे ना ते सगळं सामान जरा सेट करून ठेवायचंय। त्यासाठी मग माझी तिथं आवरावरी चालू आहे, पण आमचं श्लोकचं आहे ना आवरताना मध्ये मध्ये काही ना काहीतरी त्याचं चालू असतं। तर आमचा श्लोक आहे तुम्ही आहे ना काय सांगायचं आता तुम्हाला, आता मी आतमध्ये आले ना तो पण लगेच आतमध्ये आलेला, तेव्हा बघा इतका राडा काढलाय, तिथे जागा मोकळी आहे ना तिथं मला सगळं सामान ठेवायचंय, पण तिथं असं झालेलं गव्हाची गोणी पण तिथे आहे आणि हे सगळं सामान आहे इथं तसंच पडलेलं आहे। मग मला आहे ना आता सगळं सेट करायचंय, पण आता मी श्लोकला आहे ना पहिलं खायला घालणार आहे, त्याला आंघोळ पांघोळ घालणार आहे आणि त्याला ना पहिलं झोपायला लावणार आहे आणि मग पटापटा सगळं हे उरकून घेते। नाही तर हे उरकायचं टायमाला येड्यावेळी करणार आहे मला। हा बघ कसं ओरडतोय, काय बोलतो रे श्लोकी, श्लोकी। तर मी आहे ना आता श्लोकला मस्त असं खायला बनवत आहे। तर ही बघा हे अंगणवाडीत मिळालेली खिचडीचं पाकिट आहे, तुम्हाला पण मिळत असेल तर काय मिळत असेल तुम्हाला पण अंगणवाडीत, पण गाव ठिकाणी अंगणवाडी असल्यामुळे हे मिळतच। तर आता मी ह्याची मस्त अशी श्लोकला खिचडी करणार, खूप छान लागते बरं का ह्याची खिचडी, आणि मी देत असते आणि आम्ही पण घरी करत असतो। ह्याची खिचडी छान लागते, म्हणजे सुकडीचं काय करायचं, मी सुकडीचं मग ते ज्यांच्याकडे गाय वगैरे असतात ना, आमच्या शेजारी गाय वगैरे आहेत त्यांच्या मग ते गाईला वगैरे चालू जातं सुकडी, काय माहित नाही, पण मग मी ह्याची खिचडी मस्त लागते। मग ह्याची मी श्लोकला छान अशी आता खिचडी बनवणार आहे, कारण अजून मी ना श्लोकचं खाणं काहीच बनवलेलं नाहीये, त्यासाठी मग मस्त
जाण्याचं पहिलं मी श्लोकचं छानपैकी खाऊ बनवून घेते. श्लोकला एकदा खाऊ घातलं ना मग तो छानपैकी मस्त असं झोपी राहील. आता आमचा श्लोक मध्ये मध्ये ना मी तर काम करते तर त्याच्या मध्ये मध्ये आवाज येत असून की त्याला घ्यायचंय म्हणून तो खाली येण्या बरोबर माझ्या पायाची ते येऊन बसलेला आहे की मम्मा घेईन म्हणून. पण मी त्याला घेणार नाही काय. तो मग इथं आधीच किचन वाटेवर जागा पण नाहीये त्याच्यामुळे मी त्याला वरती काही गॅस जवळ तर घेतच नाही. पहिली गोष्ट मी त्याला गॅस जवळ काही घेत नाही. एक तर तो आहे ना खूप आचपळ आहे. एक तर तो खूप आचपळ आहे त्याच्यामुळे ना तो मध्ये मध्ये करतो. एक तर आधीच गॅस आहे त्याच्यामुळे मग श्लोकचं आहे ना मस्त असं आपण खावं तर रेडी कर. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी श्लोकचं थोडंसं लसूण आणि थोडंसं टॅमॅटो ऍड केलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मसाले ऍड सगळे बरे मसाले असतात. आपण थोडंसं मी धना पावडर आणि हळद पण असते बरं का. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालते. थोडीशी टेस्ट पण येते आणि थोडंसं चिकन मसाला पण घालते जेणेकरून छान अशी टेस्ट पण येईल आणि श्लोक मस्त अशी खिचडी कर. आमचं श्लोकला आहे ना काय होतं रडायला काय माहिती नुसतं ना रडायचं काम चालू आहे त्याचं. छान श्लोकला आहे ना मी मस्त असं रेडी केलेलं आहे. तो आहे ना तिथं बघा काय झालं श्लोकी त्याला माझ्या जवळ यायचंय तर त्याचं बघा कसं चाललंय. श्लोक आपल्याला भूम जायचंय. भूम जायचंय का. तो बघा किती खुश होत आहे की मम्माने मला टोपी घातली म्हणजे भूमच जायची. आणि त्याची बघा ही जी कृष्णाची बासुरी होती ना त्याने बघा त्याचं किती मोठं चिरकते. त्याला आनंद लय झालेला आहे. त्याने त्याच्या बासुरीचं कसं वाटोळ केलेलं सारे त्याची लेसच काढून टाकली. खूप छान होती अशी मस्त बासुरी होती. इतक्या उशिरा श्लोकचे पप्पा येत आम्हाला किती वेळच झालं हुरकून ठेवावं म्हटल्याने आम्ही अर्धाच झालं हुरकून बसल्याने आत्ता आलेले आहेत ते. आणि आमचं सर झाले हुरकून त्यांचं टाइमपास चालू आणि आमचं हे श्लोकला बघा किती घाई झालेली. तो बाहेर चल म्हणते मम्मा मला घेऊन तो थांब नाही तर टोपी घातली म्हणे. टोपी 10 वेळा सारखं काढून आहे ना त्याला घातलेली. आणि हे किती अड्यावानी करते बघा. ह्याला खाली नाही उतरायचं नाही धड आणि नाही मग वरती तरी बसायचं. अरे नीट बस की श्लोक असं काय करतो रे. याला काय आम्ही काय घेऊन जाणार नाहीये. हा आहे ना टोपी काढते हे बघ कशी गळ्यात अडकली. गळ्यातच अडकून बसली टोपी त्याच्या. हे उंदराचे दात बघितले का आमचे दात. श्लोक दात दाखव तुझे. श्लोक दात दाखव ना तुझे. दात दाखव ना तुझे. दात दाखव बरं किती दात आहेत तुला दाखव ना. नाही म्हणते ती टोपी आहे ना त्याच्या ना गळ्यात अडकून बसलेली आणि उंदराला आमचे 4 दात आले त्याने भयंकर मोठे मोठे आले. दाखव रे श्लोक दात दाखव ना. दात आहे तर दाखव म्हणलं आम्ही निघालो आहोत. पण बाहेर बघा किती भयंकर ऊन पडलेले. त्याचे श्लोकचे आहेत ना लेट करून येत कधी पण बघावं लेटच असतं. ऊन पण बाहेर पडलेले भयंकर पडलेले. आपण पप्पांनी गाडी वगैरे मस्त काढलेली आहोत. श्लोकला काय आम्ही घेऊन जाणार नाहीये. अजून पण या रोडचं ना काम चालू आहे हे बघू शकता. भयंकर असं रोडचं अजून इकडं काम काय हे जाऊ होई नाही. हे बघा काम अजून चालूच आहे इकडे. श्लोक ए श्लोक इकडे बघ ना वरती. श्लोक गाड्यांचा आनंद घेत चाललेला आहे. आणि मी मस्त मागं बसले आहे श्लोकला घेऊन. श्लोकी इकडे बघ ना ऊन टाकते. यांनी टोपी आहे ना काढून टाकते. सगळी टोपी घालायची नाही याला. हे बघा मग याला थोडं फटकवलं ना की अगं बसलेला आहे. मग हा रुसून बसलेला आहे. आता याला टोपी बळच घालते. आणि इकडे असं काम चालू आहे गाड्यांसाठी. तर रस्त्याचं एवढं बेकार काम चालू आहे डायरेक्ट आमचं चांगलं असं गाडीवरती इतका बेकार खुळखुळा वाजते ना नुसतं खड्डे खड्डेच चाललेले आहे तिथं. रोडचं काम बघा किती भयंकर चाललं आहे. नुसते खड्डे बघा चांगलंच खुळखुळ वाजतं. तरी इकडं अर्धा सिमेंटी रोड झालेला आहे. तरी या त्या साईडचा झाला आहे पण या साईडचा अजून रोड व्हायचा आहे. म्हणजे अजून इकडचं आता हे कधी काम चालू होते का आम्ही हा कधी पूर्ण होते ते पण नाही माहिती. तरी लय मोठा हायवे रोड होणार आहे हा. त्याचं काम चालू आहे. फायनली दवाखान्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. बरं झालं गर्दी नाही आहे इथं. तर आता आम्ही उतरतो. 2 नंबर बुढी दहावीला आहे. संत भाऊची काय डॉक्टर थोडस
ड्रॉप नाही टाकतात नाही का थोडं ते बंद करतो ना तो. नाही ड्रॉपचं कसं म्हणजे गोष्ट होईल ना सगळ्यांना गोष्ट. तुम्ही आता ओढला तसं तुम्ही ओढलं घाबरणार नाही मी ओढलं घाबर. बघ इकडे बघ. तर फायनली आता आम्ही घरी आलो आहोत. श्लोकला सुवर्णप्राशन बाजून आणि बाहेर भयंकर ऊन आहे आणि संध्याकाळची खूप थंडी वाजते इथं. तर तुम्ही जाताना बघितलं असेल तळं वगैरे आहे. तर तळं असल्यामुळे नाही तर भरपूर थंडी वाजते. तर श्लोक चप्पा मग आम्ही सगळे श्लोक चप्पानी मग जेवण वगैरे करून घेतलं आणि मग ते कामाला गेले. कारण संध्याकाळी खूप थंडी वाजते, त्यांना वेळ पण नाही, संध्याकाळी खूप लेट होतं कामावरून येऊस. तर मग आत्ताच आम्ही जाऊन आलो आणि गर्दी पण होती थोडीफार. श्लोकला मग डॉक्टर वगैरे जेवण करायला गेले आणि त्याच्यामुळे थोडं तिथं बसायला लागलं. मग श्लोकला सुवर्णप्राशन पाजून घरी आणलं. आणि आता मी प्रश्न होता तो म्हणजे श्लोकला सुवर्णप्राशन का पाजतात, त्याच्यामध्ये काय काय असतं आणि त्याचे फायदे काय. तर श्लोकला आम्ही सुवर्णप्राशन म्हणजे आमचे शेजारचे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं श्लोकचे सुवर्णप्राशन पाजतात, किंवा डॉक्टरांच्या पण आम्ही सल्ल्याने ऐकलं होतं की इथं सुवर्णप्राशन पाजतात. त्याच्यामुळे आम्ही श्लोकला सुवर्णप्राशन पाजतो. त्याच्यात कुठले पदार्थ असतात, त्याच्यामध्ये सोनं असतं, सोन्याचं पाणी असतं, मध असतं, तूप असतं आणि एक नक्षत्रानुसार किरणं, त्या नक्षत्रानुसार किरणापासून ते तयार केलं जातं आणि वनस्पती असतात. हे गुणधर्म असतात, त्याच्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही लहान बाळांना. ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच असतात, ते डॉक्टर लोकच बनवतात, इतर कोणीही बनवत नाही. आणि कधीही लहान बाळांना पाजताना डॉक्टरांकडेच पाजा, कुठेही बाहेर वगैरे अनोळखी लोकांकडे पाजू नका. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पाजा. आणि ते 0 ते 12 वर्षापर्यंत मुलांना असतं. 12 वर्षापर्यंत मुलांना असतं ते. त्याच्यामध्ये 0 ते 5 वर्ष मुलांना पाजायचं असतं. तर त्याची फी आहे 100 रुपये आणि 5 ते 12 वर्षाच्या मुलांना आहे 200 रुपये फी आहे, जास्त फी नसते ही. आणि त्याचे फायदे काय आहेत, त्याचे फायदे म्हणजे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बाळाची हाडं मजबूत होतात, त्याचं वजन पण खूप छान वाढतं, त्याची बुद्धिमत्ता खूप छान होते, त्याची बुद्धी खूप छान अशा प्रकारे होते. आणि सोन्याचे पण तुम्हाला माहिती आहे, आपण लहान असताना बाळांना गुटी कसं पाजतो त्या टाईप हे गुटी टाईपच हे असतं आणि ते थोडं छान असतं आणि गोड असतं ते. त्याच्यामुळे हे बाळाला आम्ही पाजतो आणि आमच्या श्लोकला देखील आम्ही हे पाजतो आणि खूप छान असतं म्हणजे बाळाच्या शरीरासाठी पण. आणि आम्ही श्लोकला जे नवीन काय म्हणजे असतात ते आम्ही श्लोकसाठी करत असतो, जेणेकरून तो छान राहावा, त्याची तब्येत वगैरे सुधारावं किंवा त्याची बुद्धी वगैरे छान चालावं. तर तुम्ही असे फायदे आहेत, जर तुमच्या बाळांना पाजायचं असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्याजवळ दवाखान्यामध्ये मिळत असेल तर नक्की पाजा तुम्ही जाऊन त्याला. त्यासाठी आम्ही श्लोकला पाजत असतो. तर हे त्याचे फायदे होते, त्यासाठीच मी हा खास ब्लॉग बनवला होता की मी दर टायमाला टाकते श्लोकला सुवर्णप्राशन आहे आणि त्या तारखेनुसार ते जायचं असतं पाजायला. म्हणजे ती तारीख येतात डॉक्टर लोक, तर त्या तारखेला आपण जाऊन तिथं पाजायचं असतं. तर म्हणून मी प्रत्येक ब्लॉगमध्ये श्लोकचं सुवर्णप्राशन आहे, तर मी म्हटलं आज ना त्याच संदर्भात आहे ना ब्लॉग बनवून करणार. आज श्लोकचं सुवर्णप्राशन पण होतं आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की आपल्या बाळासाठी आपल्याला काय योग्य काय अयोग्य आहे. त्यासाठी मी म्हटलं हा खास ब्लॉग बनवावे की तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे हा. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग पण नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच परत एकदा जाता सबस्क्राईब करून द्याला. तर असा होता ब्लॉग. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.